27 महापालिकांमध्ये महायुतीचा महापौर होणार। मुंबईमध्येही महायुतीलाच बहुमत मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। ईव्हीएमला पाडू नावाचं मशीन जोडलं जाणार आहे। मात्र या मशीनबाबत निवडणूक आयोगानं कोणत्याही पक्षाला माहिती का दिली नाही, राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। सर्व राजकीय पक्षांच्या बैठकीत पाडू मशीन संदर्भात माहिती दिली। विरोधकांच्या आरोपांवर मुंबई महापालिका प्रशासनाचं स्पष्टीकरण। पाडू मशीन गरज वाटली तरच जोडणार, पालिकेची माहिती। ठाकरे बंधूंनी घेतलं मुंबादेवीचं दर्शन। महापालिकेच्या मतदानापूर्वी ठाकरे बंधूंचं देवदर्शन। संपूर्ण ठाकरे कुटुंब मुंबादेवी चरणी नतमस्तक। राज्यभरातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात। उद्याच्या मतदानासाठी मतपेट्यांचं वितरण। ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये पैसे वाटपाचा प्रकार। शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप। भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार दत्ता घाडगेंच्या कार्यकर्त्यांनी पकडलं रंगेहात। चेंबूर आणि सायनमध्ये पैशांचा पाऊस। चेंबूरमधील प्रभाग क्रमांक 153 मध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून पैसे वाटल्याचा आरोप, तर सायनमध्ये भाजप उमेदवाराचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा दावा। बोरिवलीतील भाजप उमेदवार सीमा शिंदे पैसे वाटत असल्याचा मनसेचा आरोप। प्रभाग क्रमांक 14 मध्ये पैसे वाटप होत असल्याचा दावा। उमेदवार सीमा शिंदेंनी फेटाळून लावले आरोप। मुंबईच्या विक्रोळी प्रभाग क्रमांक 124 मध्ये शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेत राडा। दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे एकमेकांवर पैसे वाटपाचे आरोप। दोन्ही गटात हाणामारी। नागपुरात जन्मदात्या पित्याकडून 8 वर्षांच्या मुलीची हत्या। पत्नीनं मुलीचा ताबा मागितल्यानं पतीनं मुलीलाच संपवलं। वाठवड्यातील सरोदेनगर परिसरातल्या घटनेनं परिसरात खळबळ। पुण्यातल्या दौंडमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण। भर चौकात आफताब सय्यद यांचा पाठलाग करत टोळक्याकडून मारहाण। संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। सांगलीच्या जतमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। द्राक्ष बागेला फटका बसण्याची शक्यता।